चला या आयोजन करता आपल्याला मॅच चालू करायची आहे. खरं तर कालपासून आपण पाहतो आमचे अभिमन्यू दादा यांना खेळण्याची भरपूर हौस दिसते. कदाचित एक संघ त्यांचा असणं गरजेचं होता. इनॅक्शन मध्ये त्यांना देखील आपण पाहिलं असतं. कालपासून ते जरूर सातत्यानं सांगतात की आम्ही देखील जाऊन खेळू शकतो. जिद्द चिकाटी त्यांच्यामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु ह्या स्पर्धेची खरं तर महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा हा इशारा आपण पाहतोय. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट या मॅचसाठी. दोन ताकदवर संघ पुन्हा एकदा आमने सामने. एका बाजूनं आई गावदेवी क्रिकेट संघ काकडवाला आणि विरुद्धात जय म्हसोबा मानेरे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आहे दाखल. विशाळ आणि साथीनं आशिष आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये महेशचा वापर. कॉम्बॉक्स कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं महेश गोलंदाजीचा क्रम सुरू करत असताना पहिला बॉल लेफ्ट प्ले. चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु सरळ शॉट कव्हरच्या हातामध्ये. पहिल्या बॉलवरती ह्या मॅचची गोल्डन विकेट परतावं लागेल फलंदाज विशालला. त्यांचं देखील शुभ आगमन झालंय. त्यांना देखील आजच्या दिवसामध्ये शुभेच्छा देऊ. त्यांच्या माध्यमातून गीतांचा खजिना आपल्यासमोर रीता केला जातो. खरं तर आज सुरुवातीलाच एव्हरग्रीन सॉन्ग आपण त्यांच्या माध्यमातून ऐकू शकाल. अगदी कवळी गीतं अशी आहेत जी ऐकल्यानंतर आपोआप माणूस थिरकतो आणि त्या तालावरती नाचताना अनेकांना आपण पाहिलंय. आणि ती गीतं आता आमच्या डीजेच्या माध्यमातून आपण पाहतो. एव्हरग्रीन सॉन्ग निश्चितपणानं आपण ऐकलं विठ्ठल दादा उमप यांच्या शुभवाणीतनं. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिल्याच बॉलवरती ह्या मॅचची गोल्डन विकेट काढली महेशनं आणि पहिलाच धक्का दिलाय प्रतिस्पर्धी जय म्हसोबा मानेरेला. नेऊन फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये. लहू म्हात्रे मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची एज आहे आणि चेंडू मागे निघून चालला लॉंग स्टॉपच्या रिजनला आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. स्वर्गीय लालशेठ भोईर यांच्या स्मरणार्थ ते पारितोषिक असेल. सलग जर 3 षटकार लहू यांनी ठोकले तर हा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. यस, कोणीही फलंदाजाने ठोकले सलग 3 षटकार 3 येऊ शकतात. बॉल सिक्सरचे आहेत आणि 3 सलग चौकार आले तर 500 रुपये. यस, सुवर्ण संधी या ठिकाणी आपण पाहतो खेळाडूंसाठी. की सध्याच्या घडीला एक पंच आणि एक समालोचक टीम मानेराचं समर्थन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, ह्या बॉलवरती प्रिव्हियस बॉलवरती जर षटकार ठोकला तर 3000 रुपये. यस, एक षटकार आणि 3000 रुपयाचं कॅश प्राइज. नामी संधी. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे अभिमन्यू दादा चिकनकर यांच्याकडनं ते पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक कमावलंय. यस, षटकार ठोकलाय लहू म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या बॅट मधनं हा विस्फोट पाहायला मिळाला. बॉलला पाठवलंय अगदी फ्लायटेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय आणि या 6च्या मदतीनं धावा धावपळकावरती 12. परत देखील षटकार आला तरी परत देखील 3000 रुपये असतील. सुवर्ण संधी लहू मात्रेसाठी. आता देखील पुन्हा तोच प्रयत्न केला होता परंतु लालच बुरी बाला आहे असं आपण म्हणतो. मागच्या बॉलवरती 3 गमावलेत. पुन्हा तो प्रयत्न केला होता. ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉलवरती षटकार ठोकण्याचा प्रयत्न हा केला जातो. यस, गोलंदाज महेश वन्स अगेन पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना महत्वपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती देखील. इथे प्रहार केला. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. जितकी उंची तितकीच लांबी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 1 मोर हिट. आणखीन एक दमदार षटकार.
मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय, त्याने 40 जरी धावा केल्या किंवा त्याहून अधिक जर झाल्या तर चांगलीच गोष्ट, परंतु 40 जरी केल्या तरी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज राहुल भोईर यांच्याकडनं, आणि जर 50 केल्या तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. यस, लहू मात्रेसाठी आज एटीएम खुलं करून आले त्यांचे चाहते. 18 धावा स्कोर कार्ड वरती. चला, फार विलंब आपण करू नका. एका षटकानंतर आपण टीम मीटिंग करायची नाही आहे ही सूचना. जेव्हा 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होतो तेव्हा आपण छोटीशी टीम मीटिंग करू शकता, परंतु 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करायचे आहेत, अन्यथा एक क्षेत्ररक्षक शेवटच्या षटकात जास्त आतमध्ये सजवण्यात येईल. दोन्ही एंड आपण सामने पाहतोय. पहिल्या एंडचा जर विचार केला तर कॉमेंट्री बॉक्स एंड गोलंदाजी करत असताना 18 धावा महेशच्या विरोधात आल्या. पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट त्यानं कॅरी केली, परंतु त्यानंतर फलंदाजांचा बोलबाला आपण पाहिला. एक चौकार, 2 षटकार आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि एकंदरीत 18 धावा एका गाडीच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना जय मसोबा मानेरे संघ. यस, आता देखील या बॉलवरती षटकार ठोकला तर 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यस, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अभिमन्यू दादा चिकणकर यांच्याकडनं हे कॅश प्राइज आपण पाहतोय. कालपासून सातत्यानं ते कॅश प्राइज लावतात. आता देखील ह्या बॉलवरती, चालू बॉलवरती जर षटकार ठोकला तर ते कॅश प्राइज असेल. इथे देखील चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना रोशनला आपण पाहतोय डॉटनं त्यानं सुरुवात केली आहे. रोशन वन्स अगेन, चांगला चेंडू. ह्या ठिकाणी अपील जरूर चालू आहे. दी बिहाइंड द विकेट जेवढे खेळाडू होते त्या सर्वांकडनं अपील आपल्याला पाहायला मिळतं, परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत. इथे पंचांकडनं कोणत्याही प्रकारचा इशारा नाही आहे, म्हणजे फलंदाज बचावलाय की काय. यस, पंचांचा ऑनफिल्ड पंचांचा जो काही डिसिजन असेल तो अंतिम असेल. रिव्ह्यू जो आहे तो बिमरसाठी निश्चितपणानं प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू आपण पाहतोय. जेव्हा हाईट फॅक्टर चेंडूमध्ये आहे तेव्हा त्या ठिकाणी त्या गोष्टी तपासल्या जातील, याची दक्षता दोन्ही टीम्स. एक एक जो रिव्ह्यू आहे तो फक्त बिमरसाठी आहे. दरम्यान डॉट बॉल, 2 डॉट चेंडू आतापर्यंत रोशनकडनं अप्रतिम गोलंदाजी. या षटकामध्ये कमबॅक त्यांच्यासाठी अपेक्षित आहे आणि गरजेचा देखील आहे, कारण की पहिल्या षटकात तब्बल 18 धावा एकवटल्यात आणि अशा मुमेंटला दुसऱ्या षटकामध्ये त्यांना वापसी करायची आहे आणि तो प्रयत्न रोशनचा आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल राईट मोर द विकेटनं गोलंदाजी करत असताना रोशन. इथे शॉर्टपिच चेंडू, हुक करायचं होतं, फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, फलंदाज बाद. दुसरा धक्का कॉडबॅनच्या माध्यमातून परतावा लागेल ते फलंदाज आशिषला देखील. जे दोन्ही फलंदाज होते खरे तर त्यांच्याकडनं योगदान एकही धावेचं आलं नाही, परंतु एका बाजूनं लढत असताना लहू मात्रेला आपण पाहतोय. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितेश दाखल झालाय. आघाडीची जोडी परतली आहे, परंतु आता मधल्या फलीतील जोडीवरती जबाबदारी वाढली आहे असं म्हणावं लागेल. दरम्यान आमचे मित्र के करण काळन यांचं देखील शुभ आगमन आपण निश्चितपणाने पाहू शकता. आणखी जर विकेट घेतला तर या स्पर्धेचे दमदार आयोजक त्यांच्याकडनं 2,000, परंतु इथे चपराक लावली आहे लॉंग ऑन रिजनला, जिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड होईल एका टप्प्यावरती आणि मिळेल ती सिंगल. नवीन फलंदाज नितेश. कालपासनं हे पारितोषिक आपण पाहतोय सन्माननीय अभिमन्यू शेठ चिकणकर यांच्याकडनं ते पारितोषिक लावण्यात येत आहे. म्हणजे चालू बॉलवरती काय घडेल यासाठी ते पारितोषिक लावतायत. खरं तर संघ कोणताही असो, क्रिकेटरवरती त्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर सातत्यानं ते बक्षीस लावताना आपल्याला पाहायला मिळतात. यस, पुन्हा गोलंदाजासाठी आता संधी. ह्या अगोदर फलंदाजानं ते संधी देत होते, आता गोलंदाजानं संधी आहे. ह्या बॉलवरती जर विकेट कंप्लीट केला तर कॅश प्राइज असेल 2,000 रुपये.
रिवर्स खेळायचं होतं परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही. चांगला चेंडू पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली राहताना देखील आपण पाहिला. अगदी सकाळचं सत्र आहे, फारसा बाउन्स या खेळपट्टीवरती सकाळच्या सत्रामध्ये नसेल. काल देखील भरपूर धावा आपण पाहिल्या या खेळपट्टीवरती होताना, आज देखील तसंच काही निश्चितपणाने पाहायला मिळेल कारण की चेंडू सिक्सरचा आहे. इथे फटका तर चांगला आहे, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर अगदी उंचावरून जाणारा हा उत्तुंग असा षटकार. वेळेची मर्यादा आहे, 20 मिनिटांमध्ये आपल्याला षटक 4 कंप्लीट करायचे आहेत. प्रत्येक षटकानंतर आपण टीम मीटिंग करायची नाही ही सूचना मी वारंवार करतो. टीम आईगावदेवी क्रिकेट संघ काकडबाल 2 षटकानंतर धावसंख्येचा जर विचार केला तर धावा दापळकरती 25 पहिल्या षटकात आल्या होत्या 18. या षटकामध्ये 5 बॉलमध्ये एकच आली होती. अंतिम बॉलवरती जो षटकार आला तिथे मात्र ह्या षटकात धावा 7 आपल्याला पाहायला मिळाल्या. टीव्ही स्क्रीनवरती ऍक्शन रिप्लेमध्ये 2 फ्रेम मध्ये आपल्याला ह्या गोष्टी पाहायला मिळतात. अतिशय चांगली या ठिकाणी भूमिका आपण पाहतोय. आमचे टेक्निशियन टीम मेंबर सुजल आहेत. चेक. नेक्स्ट मॅच असेल मोठागावच्या अगेन्स्ट तिसगाव संघ खेळणारे दोन्ही टीमला विनंती असेल, आज फायनल डे आपल्याकडे वेळ ऑलरेडी नाहीये म्हणून ॲडजस्टमेंट आम्ही अजिबात करू नये. जो कोणी टीम किंवा टीमचा कॅप्टन इकडे उपस्थित राहणार नाही आम्ही लगेचच पेनल्टी देणार आहोत म्हणून लगेचच रिपोर्ट करायचं. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. मोठागाव आणि तिसगाव आपण लगेचच रेडी व्हायचंय. गोलंदाज आकाश षटक क्रमांक 3 आणि 3रा गोलंदाज. पहिला चेंडू लॉप केला डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बिग हिट षटकार. पाहतोय नितेश आणि एका बाजूने लवू म्हात्रे. लवू म्हात्रेसाठी कॅश प्राइज आहे 40 जरी बनल्या तर राहुल भोईर यांच्याकडनं 1000 रुपये आणि जर 50 बनवले तर 2000 रुपये आहेत. संधी आहे दरम्यान हा चेंडू फटका हा देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता मात्र फसलाय कारण की जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अडकला फलंदाज. ज्या फलंदाजानं नितेशनं षटकार ठोकला होता त्याला प्रत्युत्तर दिलं आणि बाद करत असताना पहिलं यश गोलंदाजीमध्ये आकाशनं कमवलं. यस डीजे. गुरुवारचा दिवस आपण पाहतोय. साईबाबाचं हे गीत आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून. फटका खूप चांगला होता परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतं ना, अन्यथा तिथे जर क्षेत्ररक्षक नसता तर चेंडू सीमापार जाऊ शकला असता. जर तरच्या ह्या गोष्टी आहेत. फुल टॉस बॉल प्रहार करत असताना क्षेत्ररक्षक आलेत. लाजवाब क्षेत्ररक्षण. अंतिम मुवमेंटला चेंडूला रोखलं खरं तर सीमारेषेच्या आतमध्ये. अन्यथा जो वेग होता ह्या फटक्यामध्ये असं वाटलं होतं सीमा रेषा कंप्लीट होईल. विकेट हॅट्रिक साठी सोन्या ग्रुप काकडवाडच्या यांच्याकडनं काकडवाडच्या खिलाडूंसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. राहुल भोईर यांच्याकडनं 3000 रुपये षटकार हॅट्रिक साठी. इथे देखील आडव्या बॅटनं चेंडू ह्या ठिकाणी खेळून काढण्यात आला होता. काऊ कॉर्नर रिजनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर अगदी समोरच्या दिशेला. यस पाण्याची मांग 3 षटकानंतर जरूर आपण ड्रिंक्स ब्रेक करतो. तिसरं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावर आहे. आतापर्यंत ह्या षटकातील चेंडू 4 समाप्त झालेत. 2 चेंडू अजूनही शेष आहेत. 34 धावा स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद. इथे मात्र पायचीची लावडा पीठ पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद लेग बिफोरच्या माध्यमातून अगदी समोर गवसलेत आणि धक्का चौथा लागतोय. फलंदाज लहू म्हात्रे बॅक टू द डग आउट.
हॅलो, शेवटचा चेंडू असेल, तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि आता ज्या लहू म्हात्रे यांच्यासाठी भरपूर पारितोषिक होते ते बाद झाले. खरं तर आज 40 जरी बनवले असते तर राहुल भोईर यांच्याकडनं त्यांना पारितोषिक होतं. नवीन फलंदाज आता हरीश भोईर मैदानाच्या आतमध्ये. येस, राहुल भोईर यांचे बंधुराज आहेत आणि आता ते खेळण्याचा प्रयत्न सुरू करतील. चांगला खेळ नेहमीच त्यांचा देखील राहिलाय. फटका हा देखील लाजवाब आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येईल, मिळेल ती फक्त सिंगल. थोडीशी मिसफिल्ड झाली होती परंतु स्वतःला सावरलं आणि चेंडू गॅदर करून फेकी केलाय. तोपर्यंत फक्त एक धाव. खेळाचं पहिलं सत्र आजच्या पहिल्या मॅच मधील आपण पाहतोय आणि आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धावपळकरती 4 गाड्यांच्या मोबदल्यात 35 आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवात तडाखे बंद होती. पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये धावा 18 एकवटल्या होत्या परंतु त्यानंतर गोलंदाजीमध्ये वापसी आपण दुसऱ्या षटकात रोशनची पाहिली आणि तिसऱ्या षटकात आकाशनं देखील चांगली गोलंदाजी केली. एकंदरीत या स्पर्धेचा लेखाजोखा जर आपण पाहिला तर 180 चौकार आणि 169 षटकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच मोठागाव आणि विरोधात तिसगाव, दोन्ही संघाचे संघनायक. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतो, सो आपण संपर्क साधा, रिपोर्टिंग आपण करायचे आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. बराच वेळ झाला कारण की 3 मिनिटांनंतर ड्रिंक्स ब्रेक होतो, तिथे देखील फारसा वेळ नाही आपल्याकडे कारण की फक्त 1 ते 2 मिनिटांमध्ये आपण ते टीम मीटिंग कंप्लीट करायचे आहे. 3 षटकामध्ये धावसंख्या 35 आपण पाहतोय. निर्धारित अजूनही 2 षटकं ह्या सत्रातील शेष आहेत. म्हणजे 12 बॉलमध्ये आणखीन जर 20-25 धावसंख्या बनवली तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये देखील धावसंख्या आपण पाहत होतो, काळ उच्चांक आपण पाहिला होता 75 धावसंख्येचा गावदेवी उंबारलीचा. अंतिम टप्प्यामध्ये गावदेवी उंबारली संघ परास्त झाला परंतु काळ त्यांचा खेळ दमदार राहिला होता. चला फील्ड लगेच सेटअप करायचे आहे. मोठा गावचे कॅप्टन आणि तिसगावचे कॅप्टन आपण लवकरात लवकर लगेचच संपर्क साधायचे. टॉस करिता आज फायनल डे, प्लीज सहकार्य करा. लवकरात लवकर आपण रिपोर्ट करायचे. टॉस नेक्स्ट मॅचचा आम्ही इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी करणार आहोत. यस, सोन्या ग्रुपच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये आहेत गोलंदाजांसाठी. गोलंदाज चौथं षटक हाताळण्यासाठी महेशचा वापर झालाय. साइड अँगल न गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती पायचीच्या स्वरूपात फलंदाज हरेशला मात्र त्यानं माघारी पाठवलंय. असला की आपल्या भावना त्यासोबत जोडलेल्या असतात, त्यामुळे राहुलजी भोईर माणसावरती थोडेसे कासावीस होतात त्यांचा जीव, कारण एका मागोमाग आता विकेट पडत चालल्यात आणि काकडवालचे गोलंदाज फार चांगली बॉलिंग करत असताना. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी रिपोर्ट करा पण लवकर. मोठा गाव आणि तिसगाव. खरं तर आज दोघांची संघ आहेत. राहुल भोईर यांचा संघ इनॅक्शन मध्ये खेळतोय आणि करण काळन यांचा संघ खेळणं बाकी आहे कारण की सतरंगी हेडूटने आज अंतिम टप्प्यामध्ये त्यांचा देखील संघ आहे. तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हर्षलला आपण पाहतो 7व्या क्रमांकावरती. निम्मा संघ गारज झालाय आणि आता धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात परंतु धावसंख्येचा वेग त्यांना कायम करावा लागेल. प्रतिस्पर्धी जो संघ आहे तो देखील तितकाच ताकदवर आणि दमदार संघ आहे. बॅटिंग लाईनअप त्यांच्यामध्ये देखील भरपूर आहे. बॅटिंग मध्ये डेप्थ आपण सातत्यानं टीम काकडवाळ मध्ये देखील पाहिलंय. हे चांगले फलंदाज आहेत तर ते पाहता त्यांच्यासमोर आव्हान मोठं राखावं लागेल. महेश वन्स अगेन, चांगला चेंडू लॉप केलाय, प्रहार तर केला, क्षेत्ररक्षक आहेत, वाट कॅच. काय सुरेख झेल पकडलाय, अगदी थोडी दौड लावली होती
परंतु जजमेंट आणि कलेक्टिंग अचूक आपल्याला पाहायला मिळाली आणि सलगची ही दुसरी सफलता या ठिकाणी गोलंदाजी करत असताना महेशनं प्राप्त केली आहे. त्याला चेंडू हरवला असेल तर नवीन चेंडू लगेचच द्या आणि मॅच सुरुवात करायची आज. यस आहे, कारण की जेव्हा फलंदाज मैदानात उतरतात तेव्हा 2 चॉईस बॉल घेऊन ते उतरत असतात. ह्या गोष्टी देखील गरजेच्या आहेत. एक चेंडू आपण पंचांकडे देऊन ठेवू शकता, कारण की मॅच मध्ये कोणत्या प्रकारचा विलंब चालणार नाही. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघ आपण इथे नसाल तर आमचा आवाज जर लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असाल तर लगेच या, आमच्या दिशेनं प्रस्थान करायचं आहे आपण. इथे देखील चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. स्वतः गोलंदाज धावतायत. झेल कठीण होता त्यांच्यासाठी, कारण की विरुद्ध दिशेला धावून हा झेल कंप्लीट करायचा होता. चेंडू रिलीज केल्यानंतर फॉलो थ्रू सांभाळत असताना पुन्हा मागे वळले आणि धाव अगदी टोकली होती मी म्हणेन गोलंदाजानं. धावसंख्या धापळकरती 43. षटकारानंतर पुन्हा ह्या 2 धावा ऍड होताना पाहायला मिळतात. म्हणजे विकेट जरी एका बाजूने जात असली तरी देखील धावा आपल्याला वेगानं पूर्ण करायच्या आहेत. ही मनीषा आता सध्याच्या घडीला जय म्हसोबा मानेरे टीमची आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये बंटी आणि साथीनं आता फलंदाजचा विचार केला तर ऋषी मैदानात पाहायला मिळतो. इथे देखील चांगला चेंडू, यष्टांच्या मागे चांगलं यष्टी रक्षण, ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. या षटकातील हे तिसरं यश गोलंदाज महेशला. आतमध्ये डाव्या हाताचा फलंदाज आणि आता 12 प्रतिनिधी सांगतायत की जेवढे फलंदाज उरलेत ते डाव्या हाताचे उरलेत. जे अंतिम टप्प्यामध्ये आता लेफ्ट हँडर आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता तेजस भुईर इनेट क्रमांक 9 वरती मैदानाच्या आतमध्ये धावा धावपलकावरती वेगाने बांधतायत, परंतु चिंतेची बाब आहे की विकेट त्यांचे सातत्यानं बाद होताना पाहायला मिळाले. आतापर्यंत 7 विकेट गेलेत. दरम्यान हा चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु जेव्हा चेंडू गेला तेव्हा तेजसला देखील कळून आलं की रिटर्न क्रिजच्या आतमधून हा चेंडू जातोय आणि तो देखील स्वतःवरती नाराज झाला. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावपळकावरती 7 गाड्यांच्या मोबदल्यात 43 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान शुभ आगमन आपण पाहू शकाल. बदलापूर विभागातील एक नामांकित समालोचक राहुल चव्हाण यांचं शुभ आगमन, त्यांच्या माध्यमातून एक समालोचन चषक देखील आपण पाहिलं होतं. त्या स्पर्धेचे ते मुख्य आयोजक होते अगदी मॅडी, आणि त्यांच्याकडनं त्या स्पर्धेचं आयोजन राहिलं होतं. सो त्यांचं देखील करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. आज पूर्ण दिवसभर कॉम्बॉक्समध्ये सातत्यानं आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आमचे राहुल चव्हाण असतील, त्यानंतर या स्पर्धेची भरपूर जबाबदारी स्वीकारत असताना आपण के करण खाळेन यांना पाहतोय आणि त्यानंतर तेवढीच महत्त्वपूर्ण जबाबदारी राहुल भुईर यांच्या देखील खांद्यावरती आजचा अँकरिंग रोल ते देखील अदा करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. डेट ओव्हरचे 6 चेंडू
आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम 6 मध्ये किती आणखी धावा ऍड होतील पाहणं गरजेचं असेल. या खेळपट्टीवरती कालच्या दिवसात 60चा पल्ला सुरुवातीला पार होताना पाहिलाय. इथे आडव्या बॅट लॉप करत असताना ताकद पाहायला मिळाली आणि टायमिंगच्या जोरावरती देखील चेंडूला पाठवलं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार. कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्ट करायचे. आम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. टॉस का बॉक्स मध्ये टॉस होईल. पुन्हा नंबर द्यायची विनंती आहे की आज निर्णायक दिवस आहे, फायनल डे. नो ॲडजस्टमेंट. मोठा गाव आपण आला असाल तर रिपोर्ट करायचे. तिसगाव आपण आला असाल तर लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. आणि मी इनिंग ब्रेक मध्ये लगेचच टॉस करणार आहोत. कॅप्टनला विनंती असेल आपण लगेचच रिपोर्ट करा. शेवटचे 6 चेंडू राहिले होते. मी म्हटलं होतं ह्या 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा ह्या बनवणं गरजेचं आहे आणि पहिल्याच बॉलवरती दमदार षटकार ठोकलाय आणि आता धावसंख्या धावफलकावरती 49 पाहायला मिळते. की ह्या खेळपट्टीवरती ॲव्हरेज स्कोर कालच्या दिवसामध्ये 60-65चा आपण पाहिलाय 5 षटकामध्ये आणि त्या धावा बनवणं गरजेचं आहे. एका बाजूला जय मसुबा मानेरेचा गोलंदाजी अटॅक चांगला आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील तितकाच दमदार आहे. फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं टर्न करत असताना क्षेत्ररक्षक आले. थोडीशी बिस्पीड झाली, परंतु बॅकअपला मागे दुसरा क्षेत्ररक्षक उभा होता म्हणून वाचलत असं म्हणावं लागेल. अन्यथा हा चेंडू सीमा पार जाऊ शकला असता. 50चा पल्ला पार झालाय. 51 धावा धावपळकावरती अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि ऋषी भोईर मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो. 4 मध्ये त्यानं 11 बनवल्यात. क्षमता आहे त्याच्यामध्ये. पहिल्याच बॉलवरती ती सिद्ध देखील केली आहे. इथे देखील फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणखीन एक तडाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. मागच्या षटकात पाहिलं महेशनं 3 विकेट कॅरी केले होते, परंतु ह्या षटकामध्ये मार बसतोय. फुल टॉस बॉल. इथे देखील प्रतीक्षा होत होती की ह्या बॉलवरती देखील मोठा प्रहार येईल की काय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि धाव दुसरी देखील कंप्लीट झाली. चपलाई पाहू शकाल दोघांमध्ये. कुलदीपला आपण पाहतोय आतापर्यंत 16 धावा त्यानं 4 बॉलमध्ये खर्च केल्यात. 59 धावा. आता फायटिंग टोटल आपण पाहतोय. जी अपेक्षा होती अर्थातच जय मसोबा मानेरेला त्या अपेक्षेची पूर्ती आता फलंदाज करत असताना आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले, परंतु जबाबदारी पाहायला मिळते ऋषी भोईरकडनं. 1 मोर हिट. आणखीन एक तडाका. चेंडू सीमारेषा पार. उत्तुंग असा दमदार षटकार. पूर्ण नॉक आपण पाहतो ऋषी भोईरकडनं. 7 बॉल आणि 25 ही नॉक खूप काही सांगून जाईल या मॅच मध्ये. 65 धावा धावपळकावरती शेवटचा चेंडू अजूनही शेष आहे. आतापर्यंत 22 खर्च झाल्यात. कुलदीपचा समाचार घेतला. आपण नेहमीच पाहतो शेवटचं षटक जे तोडफोडीचं षटक म्हणतो आणि अशा प्रकारची तोडफोड मैदानाच्या आतमध्ये ऋषी भोईर करत असताना 7 मध्ये 25 त्यानं कुठल्यात. 65 धावा धावपळकावर. अंतिम बॉल. इथे देखील प्रहार करायचा होता. धाव पूर्ण होईल का, परंतु धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज झाला बाद. पहिलं सत्र या ठिकाणी पूर्ण झालंय. पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना टीम जय मसोबा मानेरेनं बनवल्यात 65 धावा. काल देखील अशाच प्रकारे आपण काहीसं समीकरण पाहिलं होतं जेव्हा वाडेकर संघ खेळत होता. त्यांनी देखील धावा 65 बनवल्या होत्या आणि त्या धावसंख्या त्यांनी डिफेंड देखील केल्या होत्या. अगेन्स्ट त्यांच्या जर्मन दातिवली संघ होता आणि इथे देखील तेच चित्र आपण पाहतोय. पहिला सामना सत्र पहिलं कंप्लीट झालं. 65 बनवल्यात आणि 66चं आव्हान आहे ते आई गावदेवी काकडवड टीम समोर. हे आव्हान पेललं जाईल. त्या आव्हानाचा बचाव होईल. ऐकण्यासाठी खेळाच्या दुसऱ्या सत्रात आपण जाणार आहोत. आमचे साथी समालोचक मित्र प्रथमतः मायक्रोफोनवरती ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. बदलापूर विभागातील एक नामांकित समालोचक राहुल चव्हाण यांच्या दिशेनं.
आहे. आज निर्णायक दिवस आहे. प्लीज ॲडजस्टमेंट आम्ही कुठल्या प्रकारची करू नाही. आज वेळेत सगळ्या मॅचेस आम्हाला कव्हर करून सेमीफायनल अजून एक आज कव्हर करायचे, त्याच्यानंतर लास्ट मेगा फायनलची मॅच ती आम्हाला जास्तीत जास्तच ओव्हरचीच खेळवायचे. त्याकरिता आज सगळ्या टीमला विनंती असेल की आम्ही अजिबात कुठल्या टीमकरिता टीमची वाट बघणार नाही आहोत. जो संघ उशिराने रिपोर्ट करेल पेनल्टी आम्हाला कोणाला द्यायची देखील नाही आहे. मात्र प्लीज सहकार्य करा. आमदार चषक 2025 अर्थातच MLA ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय अभिमन्युदादा चिकनकर, उद्योजक समाजसेवक दौर्ली गाव व गोलबा क्रिकेट संघ दौर्ली, ग्रामस्थ मंडळ दौर्ली यांच्या संयुक्त विद्यमानानं बघतो आपण दमदार असं आयोजन. आजचा निर्णायक दिवस आहे MLA ट्रॉफी 2025. चला काकालो संघ आपण लगेचच आपले बॅटर देखील पाठवून द्यायचे. चेंडू आपण 2 अगोदरच बघून घ्या, कारण बॅक साईडला तिकडे तलाव देखील आहे. चेंडू तिकडे गेला तर आपल्याला नवीनच घ्यावा लागतो, म्हणून आपण घेतानाच 2 घेतले तरी चालतील. नंतर चॉईस बॉल नसणारे याची देखील आपण नोंद घ्या. म्हणून 2 चेंडू आपण चॉईस करा महेश, का हरकत नाही. थँक्यू सो मच साई पाटील सर, त्यांच्या सत्यानं राहुलजी भोईर सर आणि करणजी काळन सर. जय भवानी, जय शिवराय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सुरदा. आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आई एकवेळा मातेला नमन करून स्थापन इनवी स्वराज्य आपल्या आज शोरानेली इतिहास गाता असे जाणता राजा ताज चरणी झुकतो माता. महाराष्ट्राचे अर्धदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवारमानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण, मानकिवली बदलापूर, आज या दौर्लीच्या ऐतिहासिक क्रीडानगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देही याची डोळा, आज दौर्लीकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा आज सोहळा. पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय जय गौलबा क्रिकेट संघ दौर्ली आयोजित आमदार चषक 2025चं पर्व तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. मुख्य आयोजक खरं तर पाहू शकता ग्रुप ग्रामपंचायत दौर्लीचे सदस्य अभिमन्यू चिकनकर साहेब, त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिलाच सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ मैदानावरती खेळतोय गावदेवी क्रिकेट संघ काकडवाल आणि त्यांच्या विरोधात जय मसोबा मानेरे. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. टॉस सिरीज जिंकला होता टीम काकडवाल संघाने, निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आपण पाहिलं 5 षटकामध्ये तब्बल 65 धाबा इथे कुठल्या गेल्या टीम मानेरे संघाच्या माध्यमातून. आणि आता 66 धाबांचं लक्ष उराशी बाळगून सलामी जोडी दाखल झाली आहे. किशोर मडवी आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय उत्तम मडवी हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही बंधुराज आता मैदानाच्या दाखल झालेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी ऋषी भोईर येतात. एका बाजूला मडवी आणि मडवी कंपनी तर दुसऱ्या बाजूला भोईर कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच भरपूर चांगली रंगेल यात शंकाच नाहीये, कारण दोन्ही संघ तुम्ही पाहताय कित्येक वेळा एकमेकाच्या आगेस जरूर आलेत, परंतु आज या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिला बॉल ऑन साइडला खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, जजमेंट खराब, धावत पळत चेंडूवरती पोहोचले, घाई केली आणि अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं ना. पहिल्या बॉलवरती बॉल हुलकावणी देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर किशोरच्या बॅटमधून हा पहिला बार चौकार. सोन्या ग्रुप काकडवाल यांच्याकडून 3 बॉल 3 सिक्सरसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज टीम काकडवालच्या बॅटरला. सुरुवात धमाकेदार करत असताना किशोर मडवीला तुम्ही पाहताय त्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार इथे वसूल केलाय. धावफलक 4 याकडेवरती तुम्हाला पाहायला मिळेल. ऋषी विकेट करण्याचा प्रयत्न प्रॉपर बॅटवरती नव्हता. दरम्यान पुन्हा एकदा चकमा देऊन बॉल मात्र डीप मध्ये येतोय. 2 धाबा इथे देखील मिळतील. वाराच्या वेगाने मी म्हणेन क्षेत्ररक्षक पोहोचला होता. विशालला आपण पाहिलं परंतु 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत. खरं तर शॉर्ट मिड विकेटचा खेळाडू भरपूर वेगाने पुढे पोहोचला, परंतु त्यानंतर त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि दरम्यान लॉंग ऑन वरून धावत पळत विशाल पोहोचला, त्याने चेंडूला अडवलं. दरम्यान 2 धाबा इथे रोखू शकत नाहीये आणि धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 6 धाबा. ऋषी भोईर राईट मोर द विकेटना इथे बिग हिट ऑन साइडला खेचलाय, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर किशोर मडवीच्या बॅटमधून येतोय सिक्सर.
बॅटिंग करतोय किशोर मडवीच्या बॅटमधून राज षटकाराला एक चौकार देखील आपण पाहिला, 2 धाबा देखील त्याने एक पडल्या, धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 12 धाबा 3 बॉलला फेस करत असताना इथे लाईन चेक करावे लागेल. पंच आमच्याकडे वळतात. सचिन म्हात्रे मॅम फ्रॉम सागाव, त्यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल ऋषी भोईरच्या माध्यमातून, कारण त्याला देखील माहिती आहे 3 बॉलवरती धावा जास्त इथे खर्च झाला, त्यामुळे आता धावसंख्येला कुठेतरी लगाम ओढायचा. याच अनुषंगाने तो गोलंदाजी करतोय जरूर, परंतु आतापर्यंत तुटून पडला बॅट्समन किशोर मडवी. इथे देखील विकेट फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक देखना स्ट्रोक, षटकार. थँक्यू सो मच. षटकार वसूल केला. धावफलक भरपूर वेगाने आता पुढे सरकेल. गावदेवी काकडवाल संघ मैदानाच्या मध्ये खेळतोय आणि काकडवाल म्हटलं की आमची एवन जोडी विकासजी पावशे आणि हरीजी भोईर, जे एक नामांकित उद्योजक आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. षटकार वसूल करतोय. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 19 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. सो मच. 5 बॉल आतापर्यंत आपण पाहिलेत. धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 23 धाबा. शेवटचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. टायमिंगच्या जोरावरती बॅट आणि बॉलचा जसा संपर्क झाला तसा टक्सा स्वीट जाऊन कानावरती आदळला आणि बॉलने केले मिड विकेट. बाउंड्री लाईनची सफर, षटकार. सरांच्या शुभ असते. सौरभ आपण या प्लीज. आज वेळ कमी आहे, त्याचंच कारण आपण घाई करतोय. चला टॉस. चला कोणाशी कॉलिंग आहे? कॉईन अगोदर आपण दाखवूया. नॉर्मल कॉईन आहे, काटा आणि छापा. चला केपी तुमची मागणी. ओके चला स्पिन करा. काटा असा कौल आणि आलेला आहे छापा. आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे, तरी देखील थोडंसं आपण चर्चा करूया. टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. पूर्णच्या पूर्ण संघ अवेलेबल आहे. हो नक्की. या सीझनमध्ये मोठा गावच्या अगेन्स्ट काय मॅचेस झालेल्या आहेत? नाही झाली काही, पहिलीच मॅच आहे. शुभेच्छा तुम्हाला विजयाकरिता. टॉस जिंकलेला फिल्डिंग करणार. केपी टॉस महत्वाचा होता? टॉस तर महत्त्वाचा होता. आम्ही पण जिंकलो असतो तर फिल्डिंगच घेतलीच ती, आणि गेल्या वर्षी पण आम्ही इथे खेळलो, तिसऱ्या राऊंडला हरलेलो, तर आता जिंकायचा प्रयत्न करू आम्ही. बॅटिंग केपी मस्त चांगली होती. बॉलिंग थोडीशी आपण बघतोय डासळलेली पाहायला मिळते. काय चेंजेस, काय बदल असतील आज स्कॉटमध्ये? आज निलेश म्हात्रे आमच्यात खेळणार आहे फर्स्ट मॅच. शुभेच्छा तुम्हाला विजयासाठी. पुन्हा एकदा निलेश म्हात्रे इन ऍक्शन आपल्याला खेळताना जरूर पाहायला मिळेल. टॉस झालेला. टॉस जरीमरी क्रिकेट संघ तिसगावच्या कॅप्टन सौरभनं जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला. बॅटिंग करेल संघ मोठा गाव. जोपर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये सामना रंगतदार पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला संपन्न झालाय. धावफलक टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 5 षटकाची मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. ऑन साइडला घेतलाय. पहिला बॉल फेस करतोय. उत्तमच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. 6. षटक क्रमांक दुसरे घेऊन लेफ्ट आर्म सीमरला तुम्ही पाहताय विकी जोशी गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत, परंतु त्यांच्या पहिल्या बॉलवरती त्यांचं भव्य स्वागत मदरजारपणे केले. बॅट्समन उत्तमच्या बॅटमधून जी सुरुवात केली ना किशोर मडबीनं, आता तीच सुरुवात उत्तम देखील मदरजारपणे करत असताना उत्तम मडबी त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 35.
ड्राईव्ह केलाय ऑन साईडला अलोन द कार्पेट बॉल चालला डीप मध्ये क्षेत्रशक्ती ते उपस्थित एक चिक सिंगल इथे मिळणार आहे. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 66 धावांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल असं वाटलं होतं. या 66 धावा इथे मात्र भरपूर मोठं टार्गेट आहे सकाळच्या सत्रामध्ये, परंतु आता त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना मी म्हणेन पहिल्या षटकामध्ये 29 धावा किशोर मडबीने वसूल केल्या. तदनंतर तुम्ही पाहिलं पुन्हा एकदा षटक क्रमांक दुसरे घेऊन गोलंदाज बिकी आले, त्यावरती देखील आक्रमण उत्तमच्या बाटपून एक सिक्सर आला आणि आता सध्याच्या घडीला एक चिकी सिंगल धाबी ती एकपट्टी जाते. 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नेक्स्ट मॅच एक मोठी मॅच जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला मोठा गाव संघ खेळणार आहे मैदानावरती, त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला तिसगाव संघ पाहायला मिळणार आहे. दोन्ही ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच या मैदानावरती रंगणार आहे. इथे देखील पाहिलं होतं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गॅप मोठं आहे, त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडूचा पाठलाग केला होता, फॉलो केलं होतं, परंतु लाईन खराब आहे हे पाहिलं आणि त्यामुळेच की काय पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली. धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 37. 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आमचे साथी स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना करण मडबी जे स्कोररच्या भूमिकेत आहेत, समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून त्याला संबोधलं जातं आणि खूप चांगली लेखणी त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न फसलाय. दरम्यान दाद मागतायत, लाऊड अपील तर झाली आहे, पंच सहमत नाही आहेत. पंच तटस्थ उभे आहेत कारण त्यांना देखील माहिती आहे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे, त्यामुळेच की काय आता पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु पंच आमचे भीष्मासारखे ठाम उभे आहेत. कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही आहे. दरम्यान डॉट बॉलची आता संमती होत असताना विकी जोशीला तुम्ही पाहताय खुल्या गटातून देखील चांगला क्रिकेट त्याने नेहमीच खेळलाय आणि आज देखील तुम्ही पाहताय या मैदानावरती खेळत असताना ग्रामीण गटातून जरी पहिल्या बॉलवरती षटकार आलाय ना तर देखील तो डगमगला नाहीये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. इथे देखील मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज पुढे सरकलाय. दरम्यान कॅच ड्रॉप घडलंय काय, खरं तर ज्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 29 धाबा कोठून काढल्यात त्याच किशोर मडवीचा इथे कॅच सोडलाय आणि इथे पुन्हा एकदा सिंगल माहिती आहे. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत 38 धाबा धावफलकावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. भरपूर चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर आमदार ट्रॉफी ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जय गौलोबा क्रिकेट संघ द्वारली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अभिमन्यू चिकनकर साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. इथे बिगिट ऑन साईडला खेळलाय, मागील बॉलवरती झेल निसटला. जर तो झेल मिळाला असता तर कदाचित हा षटकार देखील वाचू शकला असता, परंतु स्ट्राईक रोटेट झाली उत्तम मडवीकडे आणि उत्तमच्या बॅटमधून येतोय षटकार. मच का बॅटिंग करतोय. 44 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. जरूर आपण मगाशीच सांगितलं की चॉईस बॉल तुम्हाला फर्स्ट टाइमच मिळणार आहे, त्याच्यानंतर चॉईस बॉल नसणार आहे. जो बॉल देतील आमचे आयोजक तोच तुम्हाला घेऊन खेळायचं आहे. पहिल्या दिवसापासून आपण बघतो आणि चेसिंग देखील कंपल्सरी आहे, याची देखील नोंद घ्या सगळ्या टीमनं आजच्या दिवसामध्ये. येस, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग. इथे देखील बॅकफोल्ड जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. दरम्यान शेवट गोड केले बिकीनं. 2 षटकार आपण पाहिलं बॅट्समन उत्तमच्या बॅटमधून धावफलक 2 षटकाची अंती 44. 44 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरता टीम काकडबॉल संघाला 22 धावांची गरज. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. क्वालिटी विथ क्लॅरिटी आहे त्यांचं ब्रीद वाक्य आणि त्याच वाक्यावरती ठाम असताना आपण पाहतोय सातत्याने पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण ते करत असतात आणि आज देखील या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना खरं तर तेजस भोईर मॅम फ्रॉम मानेरे ते देखील इनॅक्शन मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. सुरभाताई गायकवाड जे आमदार आहेत ताईंच्या माध्यमातून या स्पर्धा खरं तर त्यांच्या नावाने आपल्याला जरूर पाहायला मिळेल. गणपत शेठ गायकवाड साहेब असतील त्याच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्य आयोजन जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल 2 षटकाची अंती 44 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला 29 आणि आता या षटकामध्ये जबरजबळ 15 धावा इथे मात्र वसूल केल्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. विकी जोशी देखील थोडासा महागडा ठरला असं म्हणावं लागेल या मॅचमध्ये, कारण दोन्ही गोलंदाजांनी आपण पाहिलं
डबल डिजिटमध्ये धावा खर्च केला आणि आता षटक क्रमांक तिसरे घेऊन गुरुदाची मार्कवरती तेजस भोईर येतात. आताच आम्ही उल्लेख केला ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीचे ते मालक आहेत तेजस भोईर मॅम फ्रॉम मानेरे. आणि आता गोलंदाजी मार्कवरती ते दाखल झालेत. 18 चेंडूमध्ये 22 धावा त्यांना रोखायचे आहेत. कशा प्रकारची गोलंदाजी ते करतील हे देखील पाहावं लागेल. समोर किशोर मडबी एक जीवनदान किशोरला मिळालंय या मॅचमध्ये. कशा प्रकारची बॅटिंग तो करतोय त्यावरती देखील आता साऱ्याचं लक्ष लागलंय. लेफ्टम ओव्हर द विकेट फुल टॉस होता ऑन साईडला खेळलाय. गॅपमध्ये घेण्याचा प्रयत्न जरूर होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित एक चिकी सिंगल धाव इथे मिळतीये आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकेल. 45 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 17 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये 21 धावांची गरज. ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे किशोरनं त्याच प्रकारची बॅटिंग उत्तम मडबीच्या बॅटवर पण आपण पाहिली आहे जरूर. कारण आतापर्यंत 3 षटकार त्याच्या देखील बॅटमधून आलेत. त्यामुळे धावफलक आता 45 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा अंतिम दिवस जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. आज पुन्हा एकदा श्री मलंगड या भागातून देखील मोठमोठे संघ तुम्हाला खेळताना दिसतील. डोंबिवलीतून मोठा गाव संघ देखील नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला खेळताना दिसणार आहे. खोणी संघ देखील पाहायला मिळेल. सतरंगी हिरडूटणे नेबाडीपाडा असेल मात्रेपाडा असेल या मोठ्या टीमच्या दरम्यान तुम्हाला मोठ्या मॅचेस आज मात्र पाहायला मिळणार आहेत. षटक क्रमांक तिसरे घेऊन गोलंदाज तेजस भोईर. लेफ्टम ओव्हर द विकेट इथे देखील ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव भरपूर वेगाने एकबळली गेली. सचिन मात्रे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. लेग बाईज एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. खरं तर धावा कशाही येवत परंतु धावा येणं जरुरी आहे टीम काकडवाल संघासाठी. त्यामुळेच की काय सध्या घडीला तुम्ही पाहताय इथे देखील एक चिकी सिंगल आणि धावफलक पुढे सरकतोय. 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. फिरकीचं आक्रमण तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. कुठेतरी धावसंख्या आता रोखायचं याच अनुषंगानं गोलंदाजी करतोय. तेजस भोईरला तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. कारण जवळजवळ आपण पाहिलं आतापर्यंत चेंडू त्याने टाकलेत 2 त्यामध्ये 2 धावा खर्च केली. त्यामध्ये एक लेग बाईज होती. इथे फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉल लावण्याचा प्रयत्न जरूर झाला. दरम्यान पुन्हा एकदा इथे एक चिकी सिंगल धाव एकबळली गेली. दुसरीचा प्रयत्न करत होते माणूस होता परंतु धाडच नव्हतं किशोर मडबीकडे. त्यामुळेच की काय सिंगल इथे मिळतीये आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चेक. तर निलेश दादा म्हात्रे यांचं आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण VIP डाईजवरती यावा. निलेश म्हात्रे आपण संपर्क साधायचे त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये. निलेशजी म्हात्रे यांचं आगमन झालं. बरपूर्वक स्वागत. लेफ्टी राईट ही कॉम्बिनेशन आता तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला पूल करायचं होतं नाही जमलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दरम्यान डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील फसला आणि आता एक्स्ट्राच्या स्वरूपात अजून एक धाव इथे मात्र बहाल केली जाते. लेग बायच्या स्वरूपात या देखील 2 धावा इथे मिळतील. जिथे सिंगल होती तिथे 2 खर्च गेल्या. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. तेजस भोईरच्या दरम्यान 2 धावा इथे देखील जोडल्या जात आहेत आणि धावफलक 49 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 66 धावा चेस करायचे या मॅचमध्ये. त्याच अनुषंगानं मी म्हणेन बॅटिंग भरपूर चांगली जरूर झाली परंतु आता गोलंदाजी करत असताना थोडंसं मार जरूर पडलाय गोलंदाजावरती परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करतात तेजस भोईर. गोलंदाज सज्ज होतोय. टॅप करण्याचा प्रयत्न इथे देखील तुम्ही पाहताय अंडर बॉक्स स्टाईलने हा फटका खेळला जरूर. एक सिंगल इथे एकपडी जातीय. सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 50 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. चला ड्रिंक्स मान आपण रेडी राहायचं. धावफलक टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल 50 धावा आतापर्यंत टीमची टोटल जरूर पाहायला मिळते. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 1 टू गो. माडेरे म्हटलं की आमचे राहुलजी भोईर सर मुंबई किंग म्हणून त्यांची ख्याती आहे. बैलगाड्या क्षेत्रामध्ये देखील नाव मोठं आहे आणि आज पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. शेवटचा बॉल तेजस समोर किशोर. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. इथे फुल टॉस होता. ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे आणि अखेर बॉल चाललाय फाईन लेगला दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
हे आमचे निलेश दादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे, प्रतिम सिनियर खेळाडू. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. आज जरूर एकत्र ते खेळणारच आहेत, कारण का त्यांचा मुलगा देखील ओम चांगला क्रिकेट खेळतोय आणि आज वडिलांसोबत त्याला देखील खेळण्याची संधी पुन्हा मिळते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. भारत चेंडूमध्ये जिंकण्याकरता 12 धावाची गरज आहे. नवीन गुरुदाची मार्कवरती दाखल झालाय. हर्ष देत आहेत षटक क्रमांक 14 घेऊन हर्षल गुरुदाची मार्कवरती दाखल झालेत. 12 चेंडूमध्ये 12 त्यांना रोखायचे आहेत. समोर उत्तम मडवी. पहिला बॉल ऑन साइडला घेतलाय, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्रशः डी मध्ये पोहोचतोय. एक चिकी सिंगल धाबी ती मिळते. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, 2 धाबा मिळतील का पाहावं लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे फसला. दरम्यान 2 धाबा मैदानाच्या मध्ये एक वडत असताना पाहिलं होतं किशोर बडवीनं चेंडूला उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतो. क्षेत्ररक्षक लगेच दुसरी धाव मैदानाच्या मध्ये कंप्लीट केली आहे आणि त्याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील आता प्रचंड वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत अब तक 56 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही 10 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय मिड विकेटला. हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. उत्तम मडवीच्या बाटून षटकार आलाय. इथे देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. दरम्यान इथे देखील पुन्हा एकदा मी म्हणेन डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. तेजस भोईरला तुम्ही पाहताय सलग दुसऱ्यांदा आता त्याने हा प्रयत्न केला डायरेक्ट हिट करण्याचा, परंतु सिंगलला इथे देखील मिळते. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल 63 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 9 बॉलचा खेळ शिल्लक, 3 धाबांची गरज. सलामी जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली आहे. दोन्ही बॅटर आतापर्यंत मैदानावरती तग धरून उभे आहेत. चांगला क्रिकेट दोन्ही बॅटरना आतापर्यंत खेळला. या मॅच मध्ये एक जीवनदान किशोर बडवीला जरूर मिळालाय, परंतु त्या जीवनदानचा त्यांना देखील फायदा उचलत असताना दुसऱ्या बाजूला आक्रमक रूप धारण केलंय उत्तम बडवीनं. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये जवळजवळ 66 धाबा आहेत, त्यामुळे आता 66 धाबा थोड्याशा जड जातील की काय, शेवटच्या बरोबर हा सामना रंगेल की काय, परंतु मैदानाच्या मध्ये काय बॅटिंग केली आहे किशोर आणि त्याच्या साथीनं उत्तमनं. आज अंतिम दिवस तुम्हाला 12 मे संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे देखील ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅटची कडा घेतली. बॉल झाला इथे मात्र मिडॉपला डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते. दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतात आणि स्कोर आर लेवल. 65 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही एका धाब्याची गरज आहे या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक असतील 8. गोलंदाज हर्षल. अमरेला फिल्डिंग आता तुम्हाला बारबेल शेजारी आता वाढलेत किशोर बडवीच्या, परंतु इथून तो सिंगल एक पडेल की इथे पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेत असताना सामना फिनिश करेल हे देखील पाहायचं. फुलटॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाठमोरा. एक सिंगल धाव इथे मिळतीये. सामना जिंकलाय टीम गावदेवी. काकडबाद संघानं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर टीम जय मोसोबा मानेरे तुम्ही देखील चांगलं खेळा. तुमचंही कौतुक. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा.